हरिओम. आज आपण सगळ्यांनी नेहमीच आपण जे पंचमुख हनुमत कवच म्हणतो, हल्ली त्याच्यामधल्या सगळ्या डिफिकल्टी संपून प्रत्येकजण चांगल्या रीतीने भाग घ्यायला लागला, याचा आनंद आहे. हे पंचमुख हनुमत कवच आपण म्हटलं असं लोकांना कल्पना असेल की एकमुख हनुमत कवच आहे, द्विमुख हनुमत कवच आहे, त्रिमुख हनुमत कवच आहे, चतुर्मुख हनुमंत आहे. पंचमुख कवच आपण म्हणतोच आहोत. षण्मुख आहे, सप्तमुख आहे, नवमुख आहे, दशमुख आहे आणि एकादशमुख हनुमंत सुद्धा आहे. आणि सर्व हनुमंताची कवच आहे. मग आपण पंचमुख हनुमत कवच का म्हणतो? तर आपण पंचमहाभूतांमध्येच त्यांच्या लिमिट्समध्ये कार्य करणारे जीव आहोत. त्या लिमिट्समध्ये उत्पन्न होणारे आणि त्याच लिमिट्समध्ये लय पावणारे जीव आहोत आपण. आणि पंचतन्मात्रा सुद्धा आपण ओळखू शकत नाही की ज्या पंचमहाभूतांना सगळ्यात जवळच्या आहेत. ह्या पंचमहाभूतांच्या सानिध्यात आपण मोठे होतो, वाढतो आणि लय पावतो, त्यांच्यामुळेच येतो, त्यांच्यामध्येच जातो. आणि म्हणून आपण फक्त आपल्याला झेपेल, जसं आपल्या कोणी वजन उचलायला सांगितलं आपल्याला झेपेल तेवढंच आपण उचलतो, त्याप्रमाणे आपल्या देहबुद्धीला, आपल्या मनबुद्धीला योग्य नव्हे तर उचित एवढंच जे असं ते घ्यायचं असतं. ह्याच्यावर कमी करायचं असतं असं नव्हे. की मागे मी सांगितलं होतं एकदा की आपली प्रत्येकाची कपॅसिटी किती आहे हे महत्त्वाचं नाही. माझी जी काही कपॅसिटी आहे ती मी पूर्णपणे वापरतो की नाही हे महत्त्वाचं. समजा एखाद्या माणसाची कपॅसिटी 1 चमच्याची असेल, एखाद्या माणसाची कपॅसिटी 1 कपाची असेल आणि एखाद्या माणसाची कपॅसिटी 1 मोठ्या पिंपाची असेल. मग जर त्या चमचाभर माणसाने चमचा भरून काही केलं आणि पिंपभर ज्याची कपॅसिटी आहे त्याने फक्त पाऊण पिंपच केलं, तर लक्षात ठेवायचं चमचा त्या पाऊण पिंपापेक्षा खूप श्रेष्ठ आणि खूप मोठा आहे. नुसत्या क्वालिटेटिव्हली नव्हे तर क्वांटिटेटिव्हली सुद्धा. कारण ते 100% आहे, 100% आहे. तर हे शेवटी 75% आहे. बरोबर. त्यामुळे आपण देहबुद्धीने जगणारे लोक आहोत, म्हणून आपण पंचमुख हनुमत कवचाची आवाहन करतो आपल्या पंचकोशातून आपली सुधारणा होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी. मी म्हणाल आज डॉक्टरने हे मध्येच काय सुरू केलं पंचमुख हनुमत कवच. आपण श्रीकृष्णाचा रास खेळतो आणि आपण अजून कर्मरासामधली आपली पावलं जड झाली, ती बाहेर पडत नाही येतो, जड नाही झाले, गुंगून गेले. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या श्रीकृष्णाच्या ह्या कर्मरासामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पदन्यास श्री हनुमंतांनी केलेला आहे. महाभारताच्या युद्धाच्या आधी जेव्हा पांडवांची श्रीकृष्णाची भेट झालेली असते तेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतो की हे अर्जुना, हे पार्था, फक्त मी तुझ्याबरोबर असणं हे जरी तुला आवडीचं, प्रीतीचं आणि श्रेष्ठ असलं तरी तुझ्या पताकेवरती, तुझ्या ध्वजावरती त्या कपिश्रेष्ठ हनुमंताला तू आवाहन कर. त्या हनुमंताने मला आणि तुला आधीच वचन दिलेलं आहे की मी तुझ्या ध्वजावर सहाय्यासाठी येईल. त्याप्रकारे तू ह्या कपिश्रेष्ठाला आवाहन कर आणि सांग की माझ्या ध्वजावर ये. अर्जुनाचं दुसरं नाव विजय आहे, लक्षात ठेवा. तर हे अर्जुना, तुझं विजय नाम जर सार्थ व्हायचं असेल तर त्यासाठी तुझ्या ध्वजावर ह्या कपिश्रेष्ठाचं येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यावेळेस श्री हनुमंत तिथे प्रगट होतात. साधारण मानवी रूपामध्ये प्रगट झालेले हे श्री हनुमंत बघून अर्जुन त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, हे कपिश्रेष्ठ, हे तात, माझ्या ध्वजावर तुम्ही स्थानापन्न व्हावत आणि धर्माचा विजय हीच तर तुमची ख्याती आहे, अधर्माचा नाश हीच तुमची ख्याती आहे, नीतीचं उन्नयन हा तुमचा सहज धर्म आहे आणि अनितीचं दुराकरण हा तर तुमचा उच्छ्वास आहे. किती सुंदर वर्णन केलं आहे बघा अर्जुनानं. त्यावेळेस हनुमंत त्याला म्हणतो, मी तुझ्या ध्वजावर हवा तर मी तुझ्या ध्वजावर येऊन बसू की ध्वजामध्ये राहू. प्रश्न किती सुंदर आहे बघा. हनुमंत, महाहनुमंत हा जो विराट हनुमंत महाप्राण आहे, तो ह्या अर्जुनाला विचारतोय की हे अर्जुना, तुला मी हवा आहे तुझ्या ध्वजावरती, तर कसा हवा आहे? मी तुझ्या ध्वजावर येऊन बसावं अशी तुला आवश्यकता आहे की मी ध्वजामध्ये सम्मिलित होऊन जावं असं तुला वाटतंय? अर्जुनाने त्याला दिलेलं उत्तर आपल्या सर्व भक्तांनी सुंदरपणे लक्षात ठेवण्याजोगं आहे. तर हा श्रीकृष्णाचाच कर्मरास आहे. श्री लक्षात ठेवा की हनुमंता, हा ध्वजही तुझाच, हा अर्जुनही तुझाच. एवढंच नव्हे तर ह्याचा जय किंवा विजय, पराजय किंवा अपयश
ह्या सर्व गोष्टी शेवटी तुझ्याच, माझ्या ह्याच्यामध्ये काहीच नाही. प्रश्न विचारणारी तूच आहेस आणि उत्तर देणारही तूच आहेस. तेव्हा हनुमंत विचारतो, हे पार्था, हे माझं काम नाही, ह्या जगन्नियत्या केशवाचं काम आहे. तर तू केशवाला विचार, तू माझ्यावर कसं जबाबदारी टाकतोस, कारण मी ह्याचा सेवक आहे. तेव्हा अर्जुन त्याला उत्तर देतो की हे महाबली, हे महाप्राण, तुझ्याशिवाय श्रीकृष्णही नाही आणि मीही नाही, श्रीकृष्णाशिवाय तूही नाही आणि मीही नाही. मग प्रश्न विचारायचा कोणी आणि उत्तर द्यायचं कोणी आणि कशासाठी? मार्गही तुझाच आहे, चालणारं वाहनही तुझंच आहे. अर्जुनाने अश्व शब्द वापरला, घोडे, त्या रस्त्यावरून जाणारा अश्वही तूच आहेस, त्याचं गंतव्यस्थानही तूच आहेस, आरंभस्थानही तूच आहेस. मग शेवटी ठरवायचं सगळं तुलाच, मी मात्र तुझाच आहे. हेही जरी शेवटी तूच ठरवणार असलास तरीही मी तुला सांगतो, हे हनुमंता, आम्ही सर्व तुझेच आहोत. आणि त्या क्षणाला श्री हनुमंत श्रीकृष्णाला नमस्कार करू श्रीकृष्णाच्या परवानगीने त्या ध्वजामध्ये सम्मिलित होतं. आणि ह्याच्यामध्ये फरक काय? ध्वजामध्ये सम्मिलित होणं आणि ध्वजावर जाऊन बसणं. बघा, आपण दोन गोष्टी एकत्र केल्या आणि नुसती एकात एक ठेवलं, त्याला आपण काय म्हणतो, मिसळलं म्हणतो ना, भेळ म्हणतो, मिसळ म्हणतो, मिसळून गेलं म्हणतो. पण दोन गोष्टी जेव्हा एकजीव होतात त्या एकच झालेल्या असतात. ध्वजावर बसणारा हनुमंत ध्वजापेक्षा वेगळा असतो, तर ध्वजामध्ये सम्मिलित झालेला हनुमंत हाच ध्वज आहे. इथे हनुमंत हाच ध्वज झालेला, लक्षात ठेवा. ध्वजाचा मालक नाही झालेला आहे हनुमंत, कारण मालक आणि नोकरामध्येही एक काही फरक आहे. भक्त आणि देवामध्ये जेव्हा एकरूपता होते ते सर्वश्रेष्ठ भक्ती आपण मानतो, बरोबर की नाही? याचा अर्थ भक्ताला असा अहंकार चढत नाही की मी देव आहे, तर तो देवामध्ये एकरूप होऊन जातो. तर त्याचप्रमाणे या ध्वजाला सम्मिलित करून घेतलेल्या हनुमंताने, आणि त्याच क्षणी श्रीकृष्ण युधिष्ठिराला ग्वाही देतो, हे धर्मराज, आता ह्या अखिल ब्रह्मांडामध्ये धर्माला विरोध करू शकेल अशी कुठलीही शक्ती असू शकत नाही. लक्षात ठेवा, श्रीकृष्णाचं हे वचन पूर्णपणे केव्हा आलेलं आहे? ह्या जगन्नियत्या केशवाने सुद्धा आपली अवतार लीला धारण केल्यानंतर, मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे सर्व गुणधर्म धारण केले. आणि ह्या कर्मरासाच्या प्रत्येक पदन्यासामध्ये खेळत असताना ह्या विराट कुरुभूमीवरती, ह्या विराट कुरुक्षेत्रावरती, ह्या लढाईच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणाला अर्जुनाला एक महत्त्वाचा पदन्यास करायला लावला, हनुमंताजवळ जाण्याचा. आपल्या लक्षात येईल की संपूर्ण रामायणामध्ये सुद्धा राम आणि सीता जेव्हा वेगळी होतात त्यांना एकत्र आणणारा हा हनुमंत आहे. जेव्हा धर्म आणि नीती ही दूर होतात तेव्हा त्यांनाही एकत्र आणणारा हा हनुमंतच आहे. तुम्ही म्हणाल, ध्वजावर बसून हनुमंताने काय केलं, ध्वजामध्ये सम्मिलित होऊन काय केलं? श्रीकृष्णाचं कसं होतं का, श्रीकृष्ण रथावर उतरल्याबरोबर रथ जळायला लागला. मग तेव्हा त्या हनुमंताचं काय झालं? आपल्या सगळ्यांना प्रश्न पडू शकेल की महाभारताचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितले, हे पार्था, तू आधी उतर, मग मी उतरतो. अर्जुन म्हणतो, हे श्रेष्ठ, तू आधी उतर, माझी सेवा करून तू खूप थकला असशील, तू आधी उतर. श्रीकृष्ण म्हणतो, नाही अर्जुना, तू खाली उतर, माझ्या लाडके, तू खाली उतर. ज्या क्षणी अर्जुन उतरतो त्या क्षणी श्रीकृष्ण खाली उतरतो आणि संपूर्ण ध्वज पेट गेला. मग त्या ध्वजातल्या हनुमंताचं काय झालेलं आहे? ह्याचा अर्थ हनुमंत ध्वजावर जळून गेला का नाही, तो चिरंजीव आहे. मग श्रीकृष्णासारख्या सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तमाने त्यावेळेस आपल्या सर्वश्रेष्ठ लाडक्या शिष्याला, भक्ताला, सख्याला का सांगितलं नाही? पहिल्यांदा जसं अवगाहन करायला सांगितलं, त्याला आवाहन करायला सांगितलं की हनुमंता तू ये. पण शेवटच्या क्षणी काय सांगितलं, हनुमंता मी आता रथ जाणार आहे तर तू जा. कारण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की जे जे म्हणून आहे तिथे तिथे हनुमंत आहेच. अस्ति म्हणजे आहे पण म्हणजेच हनुमंत. म्हणून हनुमंत आहे तिथे नाही पण असूच शकत नाही. कारण ह्या अखिल ब्रह्मांडामध्ये, अखिल विश्वामध्ये जे जे काही आहे ते संपूर्ण या महाप्राणाच्या अस्तित्वामुळे आहे. मग जर रथ जळून त्याचं दुसऱ्यात रूपांतर झालं तर तोही हनुमंतच आहे. फक्त मानवी लीलेसाठी त्याला हनुमंताला ध्वजावरून बसण्याचं आवाहन केलं गेलं, परंतु हा कधीही अक्षय असल्यामुळे, सदैव अक्षय असल्यामुळे रथ जळून राख झाला तरी त्या राखेमध्ये हनुमंतच आहे. कारण ज्याला ज्याला मग अस्तित्व आहे, शारीरिकच नव्हे तर भावनिक अस्तित्व सुद्धा आहे,
त्या भावनिक अस्तित्व हे हनुमंताचं एक प्रगट रूप मानलं जातं. श्रीकृष्णाने खेळलेल्या ह्या कर्मरासामधलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे आपल्या अत्यंत जवळच्या सख्याला, शिष्याला, भक्ताला दिलेलं लक्षात करा की मी जेव्हा धर्माच्या लढाईसाठी उभा राहतो, श्रीकृष्ण इकडे एक पाऊल दाखवते अर्जुनाला की मी स्वतःच्या धर्माच्या लढाईसाठी स्वतः उभा आहे तुझ्या बरोबरीने, पण तरीही देखील ह्या सगळ्यांच्या बरोबर मला आवश्यकता आहे ती अस्तित्वाची, अस्तित्वाची, आहेपणाची. जोपर्यंत मी किती धर्माच्या नावाने, नीतीच्या नावाने मोठ्या मोठ्या बोंबा मारतो, असंख्य प्रयत्न करायला बघतो, पण तोपर्यंत याच्यामध्ये चेतना नाही, जीव नाही, आहेपणा नाही, तोपर्यंत सर्व फुकट आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा मी एखादी नकारार्थी भावना घेऊन जगायला लागतो त्या क्षणी लक्षात ठेवायचं की त्या भावनेपुरतं महाप्राणाचं अस्तित्व संपलं. आणि ज्या विशिष्ट गोष्टीमध्ये महाप्राणाला अस्तित्व नाही ती गोष्ट अस्तित्व असूच शकत नाही, म्हणून मला ते फळ मिळत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंगची सगळी पुस्तकं सांगतात होकारार्थी विचार करा, आणि नकारार्थी विचार केला तर तुम्हाला काही मिळत नाही. याचं महत्त्वाचं कारण लक्षात ठेवा की जेव्हा मी एखाद्या कार्याबद्दल नकारार्थी भावना मनामध्ये ठेवतो त्या क्षणी मी हनुमंताच्या विराट शक्तीला दूर करत असतो. हनुमंताची दूर झालेली शक्ती म्हणजे महाप्राणशक्तीच्या दूर होते, तर तिथे उलटं ते कलेवर असतं. त्यामुळे माझ्या कार्यामध्ये ज्या क्षणी मी नकारार्थी भावना घेऊन कार्य करायला सुरुवात करतो त्याच क्षणाला माझं अपयश सिद्ध झालेलं असतं, कारण त्यामध्ये प्राणच नसतो आणि म्हणून मला माझ्या कार्याचं फळ मिळत नाही. आपण हजारो माणसाशी आंबट तोंडाने फिरताना बघतो, आम्ही काही केलं तरी त्याला यशच येत नाही. पहिली ही गोष्ट मला टाकून द्यायला हवी. काही केलं तरी मला यश येत नाही हे म्हणणं हे तू करतोयस, तू ही गोष्ट करतोयस की मी काही बोलल्याने मला यश येत नाही हे वाक्य तू बोलू शकतोस, यशस्वीपणे बोलू शकतोस. मग तुला अधिकारच नाही बोलायचं मी काही केलं तरी त्याला यश येतं, कारण तुला यश जे आहे ते तू नकारार्थी यश मिळवतोस. यश होकारार्थी असतं, नकारार्थी असतं. मी जर कल्पवृक्षाखाली बसून विचार केला की मला आता भूत येईल आणि खाईल, तर कल्पवृक्ष फळणार आहे, मला भूत देऊन खाणार आहे. मग ह्याच्यामुळे आपण याला अपयश मिळू का नाही? हे कल्पवृक्षासाठी यशच आहे, त्या माणसासाठी हे अपयश आहे. हे जेव्हा मी कार्य करायला सुरुवात करतो, कुठलीही गोष्ट मनात धारण करतो, ज्या क्षणी नकारार्थी विचार धारण करतो त्या क्षणी मी परमेश्वराकडून येणाऱ्या महाप्राण शक्तीला नाही म्हणत असतो, आणि त्याला नाही म्हणत असल्याने माझं कार्यही नसतंच, त्याचं अस्तित्व फक्त भासमय असतं. अत्यंत साधीसुधी गोष्ट सांगायची की जेव्हा जेव्हा मी काही करायला उद्युक्त होतो आणि जर ते परमेश्वराला मानवणारं, परमेश्वराच्या नीतिनियमानुसार चालणारं कार्य असेल तर त्या कार्यामध्ये स्वतः परमेश्वरच महाप्राण आणून ध्वजावर स्थापन करत असतो. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. त्यासाठी अर्जुनाला काही करावं लागत नाही, अर्जुनाला सांगावं लागत नाही कृष्णाला तू मला गीता सांग, अर्जुनाला सांगावं लागत नाही श्रीकृष्णाला की हे श्रीकृष्णा माझ्या ध्वजामध्ये श्री हनुमंताला तू सम्मिलित कर, अर्जुनाला सांगावं लागत नाही हे श्रीकृष्णा हा रथ जळेल किंवा नाही जळेल तर आधी मी उतरतो मग तू उतर. बघा कुठलीही गोष्ट अर्जुनाला करावी लागलेली नाही आहे, प्रत्येक गोष्ट त्या भगवंताने केलेली आहे. पण कधी जेव्हा अर्जुनाने त्याला दिलेल्या सर्व शक्तींचा यथोचित वापर केला त्या परमेश्वराच्या कार्यासाठी आणि मनात कुठल्याही शंका कुशंका आल्या तर श्रीकृष्णाच्या एका शब्दानिशी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज हे पुरेपूर आचरणात आणलं, तेव्हा श्रीकृष्णाच्या ह्या कर्मगीतेमध्ये, ह्या कर्मरासामध्ये हा महत्त्वाचा संदेश आहे की आपल्या कुरुक्षेत्र आहे कुठे. आज मला तुम्ही बोट दाखवाल दिल्लीच्या जवळ कुठेतरी आहे, ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं कुरुक्षेत्र आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. पहिलं माझी मनोभूमी हे खरं कुरुक्षेत्र आहे आणि त्या कुरुक्षेत्रांमध्ये मला लढायचं असतं माझ्याच आप्तस्वकीयांबरोबर, आणि असे आप्तस्वकीय जे माझे असले तरी मला लुटण्यासाठी सज्ज झालेले असतात. म्हणजेच माझ्या मनातले दुर्विचार, माझ्या मनातल्या भीत्या, माझ्या मनातल्या आसुरवृत्ती, माझ्या मनात माझं म्हणून असणारं जे काही असतं ते मला उठून खायला निघालेलं असतं. बघा साधी गोष्ट असते, एक साधा सुद्धा ऑफिसमध्ये काम करणारा, नोकरी करणारा मनुष्य असतो. घरामध्ये त्याला माहिती असतं की माझी आई आजारी आहे, मला आईला बघण्यासाठी लवकरात लवकर ऑफिस संपून जायचं आहे. त्या दिवशीच बॉसचं नेमकं असं काम असं की काम केलं नाही तर माझं प्रमोशन टळेल. प्रमोशन पण पाहिजे, आजारी आईला भेटणं पण आवश्यक असतं. दोन्हीमध्ये त्याच्या मनात विरोध चाललेला असतो. दुसऱ्या लोकाला आज पहिल्यांदा प्रेयसीला प्रियकर विचारणं असतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं आहे का, जायला निघालेला असतो आणि त्याच क्षणाला त्याला पाठीमागे त्याचे पाय खेचत असतात.
ह्या क्षणात जर तू तिने बोलायला टायमाला आता गेलास तर तुझं इथे महत्त्वाचा एक मुद्दा आहे, कार्य आहे, ते मिस होणार आहे, चुकणार आहे. तू तुझ्या ज्या गोष्टी तुला विकसित करायच्या त्या होणार नाही आहेत. दोलायमान होतो. मी इथे जाऊ की दोन्ही समान महत्त्वाचे वाढत असतात. आयुष्यामध्ये वाढत असतं की मुलाने खूप अभ्यास करावा, मुलाने खूप पुढे जावं. त्याच क्षणी मात्र असं वाढत असतं दुसऱ्या क्षणी की हे मुलाची बुद्धिमत्ता आपोआप वाढावी. कुठले तरी ब्राह्मी रसायन, तेजरस, ओजरस पायाला पाजून मी त्याची बुद्धी वाढवतो. मला त्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही. मी ऑफिसमधून आलो की पायावर पाय ठेवून टी व्ही बघत बसणार आहे. मुलाने मात्र मी टी व्ही बघत असताना अभ्यास केला पाहिजे. बरोबर की नाही? त्या लहान जीवाला टी व्हीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. मी माझ्या मोहाला आवर घालू शकत नाही. माझी अपेक्षा असते मुलाने मात्र मोहावर विजय मिळवावा आणि अभ्यास करावा. मला स्वतःला देवाचं नाव घेताना कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. मुलाची स्मरणशक्ती वाढवा मात्र म्हणून सगळ्या आय डॉक्टरची दारं झिजवत असतात आणि नानाविध प्रकारचे रस काळे त्यांच्या पोटात होतच असतात की ज्या काळ्याने कंटाळून पोरं अभ्यासाला कंटाळायला. म्हणजे शेवटी महत्त्वाची गोष्ट काय, मी एकाच गोष्टीच्या मागे लागलेलं असताना मी त्याच्या विरुद्ध गोष्टी नेहमी करत असतो. आणि ह्या सर्व गोष्टीशी माझ्या मनाचा लढा चाललेला असतो. मग हा जो माझा लढा चाललेला आहे, लढ्यामध्ये जर मला विजय मिळवायचा असेल तर मला आवश्यक आहे माझ्याबरोबर श्रीकृष्ण असणं. श्रीकृष्ण आला, कृष्णाबरोबर महाप्राण हनुमंत शक्ती आली की माझा विजय ठरलेला आहे. मी माझं म्हणून ज्याला अस्तित्वामध्ये माझ्या आयुष्यामध्ये म्हणतो, अशा किती गोष्टी शेवटी माझ्या राहतात मला सांगा. मी कुठेही वैरागी वृत्ती तुमच्या संचार देत नाही, लक्षात ठेवा. पण मनापासून सांगता. आपण एक उदाहरण घेऊया. एका घरामध्ये आई वडील आहेत, 5 भाऊ आहेत. मोठ्या भावाचं लग्न होतं, त्याची बायको घरामध्ये कुरबुर काय लागते, धाकटे 4चे भाऊ भांडायला लागतात आईच्या बाजूला. काय तुझी बायको नालाय काय, तू बैल झालाय समुक जा, चालतो घर सोडून. भाऊ घर सोडून जातो. मग दुसऱ्याचं लग्न होतं, तीच परिस्थिती. मग धाकटे तिघं त्याच्या विरुद्ध भांडतात, मोठे दोघं एकत्र होतात. मोठ्या धाकट्या भाऊ म्हणतो मोठ्याला, अरे तुझं आणि बहिणीचंच खरं होतं रे, आई आपली अशीच वागते बघा. म्हणजे तोच जो 6 महिन्यापूर्वी भांडत होता तो मोठ्याच्या पार्टीमध्ये गेला. त्यानंतर 3रा, 4था, 5वा शहाणा झालेला असतो आधीच. 5वा म्हणतो काय खरं नाही आपल्या आईचं, आपण आपलं शहाणं होऊया. अगं आई मला क्वार्टर्स मिळाले आहेत, क्वार्टर्समध्ये फक्त नवरा बायको राहू शकतात, प्रश्न मिळतात. लक्षामध्ये कोण कोणाचं राहिलं मला सांग. भाऊ भावांचे राहिले, आईवडील मुलांचे राहिले, की मुलं आईवडिलांची राहिली, की पती पत्नींचे राहिले मला सांग. कोणीच कोणाचं राहिलं नाही. माझं म्हटलं. मी पहिलीच्या शाळे वर्गामध्ये माझ्या पहिलीच्या पुस्तकांना माझं म्हटलं. ती पुस्तकं दुसरीत माझी राहिली नाही, 3रीमध्ये माझी राहिली नाही. ती कुठे गेली असेल याचा मला पत्ता नाही. ह्याच्यावरती मी जमा करून ठेवायची अशी माझी इच्छा नाही. पण सांगायचं की साधा नियम आपण शिकत असतो. शाळेमध्ये मी हाफ पॅन्ट घालून फिरलो, मग मी कॉलेजमध्ये सुद्धा हाफ पॅन्ट घालून फिरतो का? नाही. 1 वर्षाचं असताना लहान बाळ लंगोटी नेसतं, मग 24 वर्षी लंगोटी घालून फिरतं का? नाही. हे क्रमाने होणारे बदल कसे मी सहजपणे स्वीकारतो, सहजपणे मी ॲक्सेप्ट करतो. तर बाकीचे बदल मी का स्वीकारू शकत नाही? बाकीच्या बदलाला मात्र मी माझं म्हणून गुंजाळून का ठेवत असतो? माझ्या वृत्ती, माझी आवड. बायको घरात आल्यानंतर सांगायचं आमचं जेवण असंच आहे, तुला असंच करायला पाहिजे. बायको म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत नाही. कशाने पाहिजे? दोघांच्या आवडीचं करता येईल ती, पण नाही माझं असं आहे. सुनेने येऊन नवऱ्याला सांगायचं माझी आई बघ कशी राहते, तुझी आई कशी राहते बघ. कशासाठी? ती तुझी आई नाही आहे, तुझी पण ती आई असली पाहिजे. हे दोन्हीकडून स्वीकारलं गेलं पाहिजे. हे माझं पण स्वीकारून मिळतं काय? हातामध्ये काही मिळत नाही. प्रत्येक गोष्ट माझी आणि तुझी, माझी वाईट किंवा माझी चांगली, तुझी चांगली किंवा तुझी वाईट, ह्या द्वंद्वामध्ये प्रत्येक मनुष्य जगत असतो. आणि ह्या द्वंद्वामधूनच माणसाची प्रगती थांबलेली असते. आणि प्रगती ही नेहमी धर्माच्या, न्यायाच्या मार्गाने होणारी तीच खरी प्रगती असते. नाही तर दुसरी होणारी प्रगती खरं म्हणजे अधोगती असते. एखादा मनुष्य चांगल्या मार्गाने 5 किलोमीटरच्या स्पीडने गेला आणि दुसरा मनुष्य वाईट मार्गाने 50 किलोमीटरच्या स्पीडने गेला, तर ह्याचा अर्थ 50 किलोमीटरमध्ये जी प्रगती झाली असा अर्थ नव्हे, तर ती अधोगतीच आहे. एखाद्या मनुष्याने समजा ठरवलं की आपण सिंहाच्या पाठीवर बसूया, सिंह जेवून घेऊन चांगला झालेला आहे, त्याला आता माणूस खायची इच्छा नाही आहे, आपण बसतो सिंहाच्या पाठीवर. सिंह जोरात धावतोय ह्याला घेऊन पुढे. दुसरा मनुष्य म्हणेल मी आपला माझ्या पायानेच चालत जातो, की साधं गाडं घोडं मला बरं आहे. सिंह तुम्हाला नक्की जोराने वेगाने पुढे नेईल, पण ज्या क्षणी त्याला भूक लागेल त्या क्षणी तुमचा प्रवास संपलेला असेल. लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या पायावरती कमी मैल चालून जाल, पण ते चालण्यासाठी आणि तो चालण्याचा आनंद घेण्यासाठी, शेवटच्या क्षणाला जाण्यासाठी तुम्ही आनंदाने जिवंत असाल. जेव्हा मी वाईट मार्गाने जातो, शॉर्टकट्स घेतो, तेव्हा ते शॉर्टकट्स भस्मासूर होऊन सिंह होऊन मला खायला उठलेले असतात. आणि हे सर्व ह्या कुरुक्षेत्रामध्ये सातत्याने घडत असतं.
माझं मी पण, माझी आई, माझे वडील, माझे भाऊ, माझा पैसा, माझी कला, माझं म्हणणं, मी केलेली सेवा, मी केलेले उपकार, हे सगळं माझ्या मनामध्ये दबा धरून बसलेलं असतं. आई वडिलांच्या मनामध्ये सुद्धा मी मुलासाठी एवढं केलं, हा दबा धरून बसलेला मोठा धृतराष्ट्र असतो, आंधळेपणा असतो, तो सोडून द्यायला. प्रत्येक गोष्ट तुम्ही काही त्या मुलासाठी केलेली नसते, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात. म्हणून मात्र प्रत्येक त्या मुलांवर ओझं टाकू नका की आम्ही तुमच्यासाठीच सगळं केलं, नाही राहील. तुम्ही मुलांसाठी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याबरोबर मुलांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आईवडिलांनी माझ्यासाठी जे जे काही केलं त्याचं मला विस्मरण होता कामा. आणि काय तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं कर्तव्यच होतं, जन्माला कशाला घातलं, हे म्हणणं मुलासाठी चूक. आणि आईबापाने सुद्धा प्रत्येक मुलांना आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं हे करून दाखवणं ही चुकच आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी म्हणून प्रत्येक माणसाने बाहेर पडलं पाहिजे. बरेच बाप आपल्याला मुलाला सांगितलं चालतो हो माझ्या घरातून, कशासाठी? वाडवडिलांचं घर आहे, तू कमवलंस का तुझ्या पैशातून, मग तुला अधिकार पण आहे मुलाला घरातून हाकलून काढण्याचा. कारण तू जसा त्या आजोबा पणजोबांचा वंश आहे तसा तुझा मुलगा पण त्यांचाच वंश आहे. मी कुठल्याही लिगल कोर्टाच्या न्यायाचं म्हणत नाही, लक्षात ठेवा. परंतु जर तो मुलगा जो बाप आहे तो ज्या आजो पणजोबांचं ते घर आहे, तर त्याच्या मुलग्याचे ते खापर पणजोबा आणि खापर पणजोबा आहे, त्याचाही तो तेवढाच हक्क आहे. आणि तुम्ही जे स्वतः कमावलेलं असेल तरी देखील त्याच्यावर तुमचा मुलगा म्हणजे तुमचा हक्क आहे. मी परत सांगतो, मी लिगली म्हणत नाही, कोर्टाचा न्याय मला माहीत नाही, मी काही वकील नाही, कोणाला फूस लावत नाही आई बाबावर केस लावायला. पण हक्क प्रत्येकाचा, जर मुलगा माझा आहे तर माझ्यावर त्याचा पूर अधिकार आहे आणि माझा माझ्या मुलावर पूर्णपणे अधिकार आहे. पण हे सर्व कुरुक्षेत्रावर घडत नसतं. म्हणूनच मग आपल्याच मनातला दुर्योधन आणि दुःशासन आपल्याच मनाच्या द्रौपदीला म्हणजे बुद्धीची वस्त्र फेडायला तयार झालेला असतो, लक्षात. तो दुर्योधन पण त्या द्रौपदीचा धीरच असतो. ही महत्वाची गोष्ट आहे की माझ्या मनामध्ये असलेल्या सर्व वाईट वृत्ती, माझा मीपणा, माझ्या सगळ्या वाईट सवयी ह्या माझ्या बुद्धीचे लचके तोडायला तयार झालेले असतात, बुद्धीला विवस्थ करण्यासाठी तयार झालेले असतात. आणि म्हणूनच कुरुक्षेत्राची लढाई सुरू होते. म्हणूनच माझ्या मनाचं कुरुक्षेत्र होतं. पण त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाची हार होत असताना मला बघावी लागते. पण व्यासाने जे महाभारत रचलं, जे महाभारत घडविलं, त्या महाभारताचा नियम म्हणजे परमेश्वर नियम मात्र असा आहे की अर्जुनाचा विजयच होतो. त्यासाठी मला अर्जुन व्हावं लागतं. मी जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये अर्जुन बनेन तेव्हा माझ्या मनाच्या कुरुक्षेत्रामध्ये मला जय मिळालेला असेल. पण मी एक तर दुर्योधन असतो, दुःशासन असतो किंवा धृतराष्ट्र असतो किंवा बाहेरून जास्तीत जास्त लोकांना सांगण्यापुरता विदुराचा आणत असतो. लोकांना सगळ्या मोठे मोठे उपदेश करायचे, स्वतः मात्र काही करायचं नाही. विदूर असा नव्हता. विदूर जे इतरांना उपदेश करत होता तेच जगत होता. आम्ही विदुरनीती लोकांना सांगू, स्वतः जगायला तयार. श्रीकृष्णाच्या कर्मरासामधलं हनुमंताला केलेलं आवाहन हे म्हणूनच कर्मन्यासामधलं कर्मरासामधलं एक सर्वश्रेष्ठ पाऊल आहे. ह्याच्यानंतरची महत्त्वाची दुसरी एक घटना आपल्या लक्षात श्रीकृष्णाच्या आयुष्यातली, आणि ती म्हणजे आपण मागे एकदा वर्णन केलेलं आहे की बलराम पत्नी रेवती हिच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती. आपण मला जवळ काही 8-9 महिन्यांपूर्वी या विषयावर बोललो होतो, बरोबर. मला आठवते रेवती कोणाची मुलगी आहे? रैवतक. रैवतक कोण? रैवतक हा पर्वत आहे. रैवतक पर्वताची कन्या रेवती आहे. ही बलरामावर हिचं खूप प्रेम आहे आणि बलरामाशी हिचं लग्न झालेलं आहे. ही अत्यंत सुंदर आहे आणि ही इच्छाधारिणी आहे, लक्षात आहे. ही वाटेल तो देह धारण करू शकते आणि ही पर्वत कन्या असल्यामुळे हिला पंखही आहेत, ती उडूही शकते, अशी ही रेवती आहे. आणि ह्या रेवतीचं आणि श्रीकृष्णाचं नातं अत्यंत वेगळं आहे. खूप वेगळं नातं आहे श्रीकृष्णाचं आणि रेवतीचं. एकदा श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेलेला आहे आणि हस्तिनापूरला श्रीकृष्ण गेलेला असताना श्रीकृष्णाला निरोप येतो. कोणीतरी दूध आलेलं आहे द्वारकेहून आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन उभे आहेत. बाजूला सगळे पांडव आहेत. श्रीकृष्ण नेहमीसारखे एक हास्य देतो, स्मित हास्य. अर्जुन श्रीकृष्णाला चिडवतो की हे सख्या, बरेच दिवस लोटले म्हणून रुक्मिणीचा निरोप आला का? श्रीकृष्ण म्हणतो हा निरोप रुक्मिणीचाच आहे, पण हा खराखुरा निरोप आहे पार्था, हा खराखुरा निरोप आहे आणि मला वेदनेच्या असह्य दुःखामध्ये ढकलणारा हा निरोप आहे, लक्षात. अर्जुनही कावराबावरा. बातमी आलेली असते की रेवती मरणासन्न आहे आणि तुझी आठवण करते. केशवा, तू ताबडतोब ये. बलरामाने आपल्या धाकट्या भावाला निरोप पाठवला.
श्रीकृष्ण ताबडतोब निघतात. त्याच्यावर अर्जुन स्वतः निघालेला आहे. द्वारकेमध्ये प्रवेश करतो. त्या द्वारकेवर शोककळा आलेली. श्रीकृष्ण महाराज आत जातात. त्या महालाच्या दाराशी वसुदेव आणि देवकी उभे आहेत. आतमध्ये प्रवेश करतो तर त्या मंचकाच्या बाजूला रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, श्रीकृष्णाच्या अष्टनायिका उभ्या आणि रेवतीच्या मस्तकावर हात धरून स्वतः शेषनाग बलराम उभा. ज्या क्षणी श्रीकृष्ण आत प्रवेश करतो त्या क्षणी रुक्मिणी आदी सर्व अष्टनायिका बाहेर जातात. बलराम रेवतीच्या कानात सांगतो, रेवती, केशव आलाय. पहिल्यांदा बलरामाने कृष्णाला केशव म्हटले या ठिकाणी लक्षात. जिचं शव होण्याची परिस्थिती उत्पन्न झाली तिला हा सांगतोय की हे रेवती, हे प्रिय, केशव आलाय. आणि बलराम स्वतः बाहेर निघून जातो. रेवती श्रीकृष्णाला म्हणले, हे केशवा, ह्या संपूर्ण जीवन आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेनुसार मी देह धारण केलं. आतापर्यंत पर्वत कन्या म्हणून जे जे काही मी उपभोगलं त्याच्याहीपेक्षा अत्यंत आनंद, अत्यंत सुख आणि प्रेम तू मला दिलंस. आता मला एकच इच्छा आहे, मला परत कधीही जन्म नको. बलराम ऐकतोय. बलरामाला वाईट वाटतं की आपली प्रियतमा हे काय मागतोय. की श्रीकृष्णाकडे मागायचं तर मोक्ष नाही, मला कायम तूच हवास. ते कधी म्हणते की मला जन्म नको परत तुझ्याबरोबर. बलराम आतमध्ये येतो. श्रीकृष्ण इथेही हसतो आणि बलरामाला म्हणतो, हे बंधुश्रेष्ठ, रेवती उचितच बोलली आणि तिने उचितच मागितलं, कारण ती माझी माता आहे. मोठ्या भावाची पत्नी ही माता मानली जाते. ती माझी माता आहे, ती कधीच अनुचित बोलू शकत नाही. एवढं बोलून श्रीकृष्ण तिच्या मस्तकावर हात ठेवतो. तिच्या मस्तकाचं चुंबन घेतो. श्रीकृष्ण बाहेर पडतो. बलराम विचारतो, हे रेवती, तुझ्या मागण्याचा अर्थ मला कळला. हे सकल जगधाम सोडून जाण्याच्या वेळी तुम्हाला फक्त एवढं सांग की माझं हे कसं काय. बलरामाने तिचा उल्लेख माता म्हणून केलेला लक्षात. रेवती म्हणते, हे नाथ, हा आनंद परत परत मिळावा असं कोणालाही वाटेल, पण मला मात्र असं वाटतं की हा आनंद असाच राहावा. हा आनंद परत मला कधीच भोगायला मिळू नये, कारण ह्या आनंदाच्या सारखं दुसरं किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ असं कधीच काही असू नये. मला पुढे काय द्यायचं हा निर्णय त्या केशवाचा, माझा नाही. मला काय नको तेवढं मी सांगितलं. लक्षात ठेवा, आपणही भक्तांनी काय नको एवढं सांगितलं पाहिजे. की मला परमेश्वरा काय हवं हे मागण्याची लिस्ट आपण घेऊन बसलेलो असतो. आपण एकच गोष्ट सांगायची, मला तुझ्यापासून दूर करू नको. बाकीच्या गोष्टी मग परमेश्वर करतो. रेवतीचं हे उत्तर ऐकून बलराम शांत होतो आणि बलरामाच्या स्कंधावरती रेवती हे जग सोडून जाते. रेवतीचे सर्व विधी श्रीकृष्णाने स्वतः केलेले. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा रात्री आपल्या सज्जामध्ये उभा असतो. त्या क्षणापासून एकही शब्द श्रीकृष्ण कोणाशी बोललेले नाही. बलरामाची समजूत काढली गेली, पण श्रीकृष्ण डोळ्यातून अश्रू काढत ना बोलत. शेवटी श्रीकृष्णापर्यंत जाऊन पोहोचणार कोण. शेवटी सत्यभामा अर्जुनाला म्हणते, हे पार्थ, हे रणनायका, श्रीकृष्णाचा तू अत्यंत जवळचा सखा आहेस, तू जा. अर्जुन म्हणतो, ज्याला दुःख नाही त्याचं दुःख अनंत असतं. त्याच्या दुःखाला गवसणी कोण घालणार. अर्जुन पुढे जातो. श्रीकृष्ण अगदी विशाल दृष्टीने अनंताकडे झेप लावून बसलेला आहे. अर्जुन जवळ जातो, श्रीकृष्णाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो, हे नारायण, हे मम बंधू, तुझं दुःख, तुझी वेदना मला समजूच शकत नाही, आम्ही समजून घेऊ इच्छित आहे. तुझं दुःख धारण करण्याची ताकदही माझ्यामध्ये नाही. पण हे जगन्नियंत्या, आज पहिल्यांदा मी तुला दुःख करताना बघतोय. श्रीकृष्ण ह्यावेळेस एक स्मित हास्य देतात. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, माझं दुःख दूर करण्याची इच्छा सर्वांच्या मनात असूनही
कोणी माझ्यापर्यंत येऊन पोहोचला नाही, तू आलास. आता मी तुला एक वर देतो, तू वर माग. हा अर्जुन वर किती सुंदर मागतो बघा, की हे जगन्नियत्या केशवा, जो कोणी तुझं दुःख जाणून घ्यायचा प्रयत्न करेल तो सर्व दुःखांपासून मुक्त व्हावा. लक्षात ठेवा, अर्जुनाने काहीही मागितलं नाही परमेश्वराकडे स्वतःसाठी. सर्वे सुखिनः संतु सर्वे संतु निरामया, ही आपली सनातन वाणी आहे की तुझं दुःख जो जाणून घ्यायचा प्रयत्न करेल त्याची सर्व दुःख दूर व्हावी. हा एक महान कराल पदन्यास आहे. लक्षात ठेवा, कर्मरासा, की जो परमेश्वराचं दुःख जाणून घ्यायचा प्रयत्न करतो त्याची सर्व दुःख आपोआपच दूर होतील. कारण साईच्या चरित्रामध्ये साईबाबांनी ठिकठिकाणी सांगितले मला दुःख कशामुळे होतं. लोकांना प्रत्येक वेळी साईनाथाने उपदेश केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वराने उपदेश केलेला आहे. एकनाथी भागवतामध्ये एकनाथाने उपदेश केलेला आहे की परमेश्वरी शक्तीला दुःख कशामुळे होतं. हे जो कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्याची दुःख आपोआपच दूर होणार आहेत. आणि ते वचन साक्षात श्रीकृष्णाने आपल्या लाडक्या भक्ताला दिले. हा वर दिल्यानंतर मग अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, हे नारायण, सगळं मान्य, पण रेवतीच्या मृत्यूचं दुःख तुला कसं हे मला कळत नाही, कुठल्याही रूपामध्ये. पण माझ्या अत्यंत प्रेमळ भक्ताचा वियोग हेच माझं खरं दुःख आहे. लक्षात ठेवा, किती सुंदर आहे. कर्मरासाचा प्रत्येक पदन्यास श्रीकृष्णाने ठाई ठाई खेळलेला आहे की माझं सर्वात मोठं दुःख की माझा भक्त माझ्यापासून दूर जाणं हेच आहे. मग ते कुठल्याही रूपाने असो, कुठल्याही पातळीवरती असो, मला त्या त्या पातळीवरती ते दुःखकारकच आहे. कर्मरासाची सर्वश्रेष्ठ पायरी बघा, किती सुंदर आहे. रेवतीचा मृत्यू, श्रीकृष्णाच्या अत्यंत प्रेमळ भावजाईचा मृत्यू, पण त्या मृत्यूमध्ये श्रीकृष्णाने सांभाळलेलं भान आपल्या लक्षामध्ये. म्हणून तो पूर्णावतारी लीला पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, पूर्ण पुरुष आहे. ह्या श्रीकृष्णाच्या कर्मन्यासामधली ही नानाविध पाऊलं आपण बघत चाललो. ह्याच्याच बरोबरीने पडलेलं दुसरं पाऊल आहे बलरामाचं. आज आपण रेवतीचं स्मरण करतो, आपण बलरामाचे अवश्य करूया. बलराम म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर काय येतो, एक आर्दांड पुरुष, सदैव रागाने फणफणलेला. आपण कसे मल्ल म्हणतो तसे मल्ल, तसं नाही आहे बलराम. लक्षात ठेवा, बलराम हा सर्व वेदविद्यांमध्ये पारंगत आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण जर नीटसपणे वाचलं आपल्या लक्षात येईल की बलराम हा सर्वश्रेष्ठ शेतकी तज्ज्ञ. द्वारकेच्या बाहेर हा कायम राहतोय, हा शेतीचे नवनवीन संशोधन करतोय. आणि जे जे वाईट प्रयोग शेतकीमध्ये चाललेले आहेत की नानाविध प्रकारची कृत्रिम खनिजे शेतीला घालून त्यातून शेती पिकवायची आणि त्यापासून जगाला जास्तीत जास्त माल विकायच्या प्रवृत्ती जी वाढत त्या काळामध्ये चालली होती, तिला विरोध करण्यासाठी बलरामाने संशोधन केलेलं. मला सांगा, आपल्याला किती जणांना ही गोष्ट माहिती नाही? माहिती. शेतकी शास्त्राचा हा पदवीधर नाहीये, तर अनेक विधांना पदव्या निर्माण करून देऊ शकेल असा हा बलराम आहे. हा सर्व विद्यांमध्येही पारंगत आहे. एवढंच नव्हे तर हा श्रेष्ठ वैद्य आहे. ह्याला वनस्पतीशास्त्राची सर्व माहिती आहे. त्यानंतर तिसरा हा बलरामाचा महत्त्वाचा गुण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गदायुद्धामध्ये अत्यंत प्रवीण आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नीतिशास्त्रामध्येही प्रवीण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं श्रीकृष्णावर अपरंपार प्रेम. अपरंपार प्रेम म्हणजे एवढं प्रेम की त्या प्रेमाला मर्यादा नाही. श्रीकृष्ण जेवढा अनंत आणि अमर्याद, तेवढंच बलरामाचं श्रीकृष्णावरील प्रेम आहे अनंत आणि अमर्याद. ह्या सर्व गुणांनी परिशिष्ट असलेल्या बलरामाचं एक पाऊल आज आपल्याला बघायचं आहे. ह्या श्रीकृष्णाच्याच कर्मरासामध्ये, ह्या कर्मन्यासामध्ये श्रीकृष्णाच्या बरोबरीने उचललेलं. आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की कंसाच्या दरबारामध्ये ज्या श्रीकृष्ण आणि बलराम जायला जातात त्या दोन राक्षसांना मारलं जातं. बरोबर? कोण आहेत? दोन मल्ल, जे राक्षस मल्लांनी रूपाने कोण आहेत ते? चाणूर आणि मुष्टिक. चाणूर आणि मुष्टिक. ह्याला दोघांना एकटा श्रीकृष्ण मारू शकत नाही का? ह्या दोघांना एकटा बलराम मारू शकत नाही का? नक्की मारू शकतो. लक्षात. पण तुझ्या दोघांनी दोन्ही वेगळी रूपं का घेतली? दोघा वेगळ्या रूपाने नाश करायचं का ठरवलं? श्रीकृष्णाने कोणाला मारलं आणि बलरामाने कोणाला मारलं? श्रीकृष्णाने चाणूराला मारलं आणि बलरामाने मुष्टिकाला मारलं. चाणूर शब्दाचा अर्थ मी लक्षात घेतला पाहिजे आणि मुष्टिक शब्दाचा लक्षात घेतला पाहिजे. चाणूराला मारलेले श्रीकृष्णाने. चाणूर शब्दाचा अर्थ आहे की
कोणी सांगू शकेल संस्कृतचं थोडंसं? आपण मागे एकदम उल्लेख केलेला आहे म्हणून विचारतोय आणि तुम्ही विचारलं नसतं. चाणूर आणि मुष्टिक शब्दांच्या उल्लेखाबद्दल आपण उल्लेख केलेला आहे. गेल्या गोकुळाष्टमीच्या आसपासच आपण नेमका उल्लेख केलेला आहे. जर आपल्या वह्या चालून कोणाला पटकन बघायची तर मला हरकत नाही. बरोबर. चाणूर शब्दाचा अर्थ आहे की ज्याला चाणूर शब्दाचा अर्थ आहे ज्याला सहजतेने नष्ट केला जाऊ शकत नाही असा. ज्याला सहजतेने नष्ट केला जाऊ शकत नाही असा तो चाणूर. आणि मुष्टिक म्हणजे जो सहजतेने नाश करू शकतो तो. चाणूर आणि मुष्टिक बघा दोन विरोधी शक्ती आहेत. चाणूर शक्तीचा अर्थ काय की ज्याला सहजतेने ज्याचा नाश होऊ शकत नाही तो, आणि मुष्टिक म्हणजे जो सहजतेने नाश करू शकतो तो. ही जी विध्वंसक शक्ती आहे, ही विध्वंसक शक्ती जी आहे त्या विध्वंसक शक्तीचा नाश बलरामाने केलेला आहे. तर जी चाणूर शक्ती आहे ती कशी आहे तर जिचा सहजतेने नाश होऊ शकत नाही. बरोबर. तिचा सहज नाश शकत नाही म्हणजे चांगली असू शकते आणि वाईट असू शकते. चाणूर याचा सहजतेने नाश होऊ शकत नाही एकच गोष्ट जगामध्ये आहे ती म्हणजे अहंकार. जिचा सहजतेने नाश होऊ शकत नाही अशी एकच शक्ती म्हणजे अहंकार. आणि जी वस्तू एक अशी कुठली आहे की जी सहजतेने नाश करू शकते कोणाचाही, ती शक्ती कुठली आहे? अहंकार. मी दुसऱ्याचा नाश करायला कधी तयार होतो? अहंकाराने. अहंकाराची दोन रूप आहेत लक्षात ठेवा. आणि त्यातला दुसऱ्यांचा विनाशकारी जी शक्ती आहे त्या शक्तीचा नाश बलरामाने केलेला आहे. लक्षामध्ये चाणूर आणि मुष्टिक. चाणूर ही अशी शक्ती मी परत सांगतोय की जिचा सहजतेने नाश होऊ शकत नाही. मुष्टिक ही अशी शक्ती आहे की जी सहजतेने कोणाचाही नाश करू शकते. बरोबर. ह्या म्हणल्या ह्या दोन्ही अहंकाराचीच दोन वेगळी वेगळी रूप आहेत लक्षात ठेवा. ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या रूपांचा नाश ह्या दोन भगवंतांनी किंवा भगवंताच्या दोन लीलाधारी रूपाने केलेला आहे. म्हणजे अहंकारामध्ये सुद्धा दोन भाग असले पाहिजे. बरोबर. अहंकाराचे मग दोन भाग कुठले? अहंकाराचा एक भाग म्हणजे मी सर्व करतो, मी हे करतो, मी ते करतो, मी हे केलं, मी ते केलं, माझं असं आहे, माझं तसं आहे. हा पहिला भाव की ज्याचा सहजतेने नाश होऊ शकत नाही. पण दुसरा कुठला? अहंकाराचं दुसरं रूप कसलं की मी जे काही करतो ते इतरांच्या पुढे, इतरांच्या पेक्षा आणि इतरांच्या साठी चांगलंच असलं पाहिजे. आणि मग ही गोष्ट सगळ्यांचा नाश करत जातो. गुंडगिरी, क्रूरता हे सगळं कशातून येतं? न्यूनगंडातून होत. लक्षात. जेव्हा माणसाकडे न्यूनगंड नसतो, सायकोलॉजीचं एक मोठं तत्व सगळ्यांना माहिती आहे की सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो कधी येतो? त्याच्या माणसाला ऍक्च्युली इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. की मी इन्फिरियर आहे हे माहिती असेल तर मी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स दाखवायला बघतो. आणि जेव्हा माणसाला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो की मी कोणी श्रेष्ठ आहे पण लोकांपर्यंत मी कमी पडेल, त्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आलेला असतो. तर त्याच दृष्टीने लक्षात ठेवा अहंकाराचं जे दुसरं स्वरूप आहे की मी इतरांपेक्षा चांगलाच दिसला पाहिजे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठच राहिलं पाहिजे, मला स्वतः जयच मिळत राहिला पाहिजे, इतरांनी माझ्यापुढे कायम झुकलंच पाहिजे, इतरांनी माझं सगळं ऐकलंच पाहिजे. हा जो भाव आहे तो इतरांचा आणि स्वतःचा नाश करणार आहे, सहजतेने नाश करणारा हा अहंकाराचं हे दुसरं स्वरूप आहे. आणि त्याचा नाश करणारा हा बलराम आहे. आता हा बलरामाचं हे रूप आपण लक्षात घेतलं की त्याने दोघांनी म्हणून चाणूर आणि मुष्टिकाचा नाश केलेला आहे. त्याला बलराम कशाचा नाश करतोय आणि श्रीकृष्ण कोणाचा नाश करतोय हे आपण लक्षात घेतलं. ह्याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्यायची की श्रीकृष्ण हा कायम भक्तिप्रधान देव, रसप्रधान देव, भक्तीला बोलणार आहे. म्हणजेच हा जो मीपणाचा अहंकार आहे तो दूर करण्यासाठी भक्ती हा मार्ग आहे. तर हा जो बलरामाने नाश केलेला मुष्टिक आहे, ह्या बलरामाची आपण उपासना करतो का? कोणी करतं का? एक जगन्नाथपुरीला 3 हे सोडले, सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्ण. आम्ही बलरामाची आम्ही कधी करत नाही. बरोबर. चुकीची गोष्ट. आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचं पूजन करत असतो. हे शेष नागाचंच पूजन आहे. म्हणून अनंताच्या नागाच्या दिवशी आपलं ब्राह्मण सांगतो सोन्याचं नाग आणा, चांदीचं नाग आणा, त्याची पूजा करा, त्याचं दान करा. हे शेष नागाचं पूजन आहे. त्यानंतर आपण आणखी शेषनागाची उपासना कधी करतो? किती जणांनी श्रावणाचं ते कागद घरी लावलाय मला सांगा? किती जणांनी लावलाय? हात वर करा. म्हणजे आपण शेषनाग आहे की नाही? हा,
आहे ना? मग श्रावणामध्ये कधी शेषनागाचं पूजन करायचं असतं मला सांगा. नागपंचमी दिवशी सर्वच नागांचं पूजन करतो. शेष नागाचं पूजन कधी असतं? कुठल्या दिवशी? कालाष्टमी आणि गोकुळाष्टमी 2 आहेत. तर शेषनागाचं पूजन कधी होतं? कालाष्टमी म्हणजे काला खेळतो त्या दिवशी की त्याच्या आदल्या दिवशी? कालाष्टमीच्या दिवशी, बरोबर. ज्या दिवशी आपण गोविंदा खेळतो कालाष्टमी आहे ती, लक्षात ठेवा. आणि शेषनाग हे कालाचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. लक्ष्मण हे कालाचं स्वरूप आहे, म्हणजे महाकाल आहेत, महाबळी आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून शेषनागाचं पूजन अत्यंत भाविकतेने अजूनही पिढ्यानपिढ्या कित्येक घराण्यांमध्ये त्या कालाष्टमीच्या दिवशी केलं जातं. आणि ह्या बलरामाची जी उपासना आहे ती बलरामाची उपासना कशासाठी आहे की हा जो अहंकाराचं दुसरं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या नाशासाठी. आपण पहिला मार्ग बघितला की माझा जो मीपणाचा अहंकार आहे तो नाश करण्यासाठी भक्ती हा मार्ग आहे, श्रीकृष्णाकडे जाणार. तर मला या अनंत मुखाच्या शेष नागाकडे जाणारा मार्ग कुठला? हा इतरांना आणि मला स्वतःला सुद्धा नाश करणारा जो गुणधर्म आहे, जो मुष्टिक आहे, त्या नाश करण्यासाठी बलराम माझ्यामध्ये कधी येईल, तर तो मार्ग कुठला आहे? कोणी सांगू शकेल? आपण नानाविध मार्ग माहिती आहेत. ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. त्याच्यामध्ये कुठला मार्ग? हा बलरामाचा मार्ग आहे. बलराम ताकदवान आहे म्हणून शक्ती मार्ग आहे का? काय व्यायाम करायला पाहिजे का? नाही, बरोबर. तर हा जो मार्ग आहे हा मार्ग कुठला आहे? एक मार्ग भक्ती मार्ग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण दुसरा जो मार्ग योग मार्ग आहे की ज्ञान मार्ग आहे की कुठला मार्ग असला पाहिजे? बलरामाचा मार्ग हा, लक्षात ठेवा, हा योग मार्ग आहे. योग मार्ग आहे. ज्या कोणी एक छान पुस्तक आहे, मी खरं सांगतो, तुम्हाला कोणाला वाचायचं असेल तर कोल्हटकर शास्त्री बुवांनी म्हणून एक लिहिलेलं पुस्तक आहे, पातंजली योगदर्शन, अर्थात भारतीय मानसशास्त्र. मात्र लक्षात ठेवा, एकदा वाचताना कंटाळा तरी चिकाटी सोडू नका. दुसऱ्यांदा वाचा, नाही कळलं तिसऱ्यांदा, नाही कळलं चौथ्यांदा वाचा. माझं म्हणायचं हेतूवरती खरंच वाचण्याचं पुस्तक आहे. आणि खरोखरच कोल्हटकर शास्त्रांचं एका सिद्ध योगाने लिहिलेलं पुस्तक आहे. आणि आम्ही योगशास्त्र म्हणजे खरं काय की आम्ही आसनं करत बसतो आणि त्याला योगासनं म्हणतो की योग मार्ग नव्हे. काय चालू मी योगासनं करणाऱ्या लोकांना नाव ठेवतो तसं गैरसमज करून घेऊ नका. मला तसं म्हणायचं नाही, लक्षात. तर योगासनं हा योग संपूर्ण पातंजली योगाचा एक दशसहस्रांश सुद्धा भाग नाही. लक्षात, योगासनाचा अर्थच म्हणजे वेगळा आहे. योग म्हणजे जीव आणि शिव यांचं मिलन, यांचा योग संयुक्तीकरण घडवणारा तो योग मार्ग. त्याच्यामुळे योगासन एक लहानसा भाग आहे. आणि म्हणून बलराम जेव्हा आपल्याला जीव आणि शिवांचं मिलन कधी होतं तर जेव्हा जीव हा शिवरूप होतो तेव्हा, आणि जीव पवित्र होतो तेव्हा. आताच आपण बोललं की जीव पवित्र होण्यासाठी म्हणून बलरामाच्या उपासनेची आवश्यकता आहे. आणि तो मार्ग योग मार्ग. तर मला जर लोकांपेक्षा चांगलं राहायचं असेल, मला लोकांचा मत्सर वाढू द्यायचं नसेल, तरी मी चांगला व्हायला पाहिजे. माझी शारीरिक आणि मानसिक ताकद वाढायला पाहिजे. आणि जर माझी शारीरिक आणि मानसिक ताकद वाढायची असेल, म्हणजे मला बल प्राप्त करायचं असेल, तर मला योग मार्ग हेच शास्त्र. योग मार्गाने जेव्हा मी पुढे जातो त्या माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तीनही ताकदी वाढत असतात. म्हणून ही बलरामाची उपासना आहे, हा बलरामाचा मार्ग. म्हणून श्रीकृष्णाच्या ह्या पदन्यासांमध्ये, कर्मन्यासामध्ये बलरामाचं एक पाऊल श्रीकृष्णाच्या बरोबरीने उचललेलं. ही दोघांची पावलं एकमेकाला समांतर आहेत, तशीच एकमेकाला मिळणारी आहे. आता लगेच गणित घेऊन पास झाले माझ्याशी भांडायला होते की 2 पॅरलल लाईन्स कधीच भेटत नाही. डॉक्टर लक्षात ठेवा राजा, 2 रेषा समांतर आहेत त्या कधीच मिळणार नाही. हे कुठे? ते रेषा अस्तित्वात आहेत. ते जो सर्व रेषांच्या पलीकडे आहे, ते रेषा समांतर असल्या काय किंवा नसल्या काय, त्या एकत्रच आहे. आज मी पृथ्वीवर उभा राहिलो आणि मला वरती चंद्र दिसतो, बरोबर. मग मी चंद्रावर उभं राहिल्यावरती मला पृथ्वी खाली दिसेल का? दिसेल ना, हो की नाही? नाही, मला तिकडे पण पृथ्वीवरच दिसलं आहे की नाही. मग ह्याचा अर्थ कसा काय? पृथ्वीवर मी उभा असताना मला चंद्र वरती दिसतोय, मग चंद्रा गेल्यामुळे पृथ्वी खाली दिसली पाहिजे ना. हे जसं पोरकटपणाचं वाटेल, बाळबुद्धीचं वाटेल, तसं लक्षात आहे की समांतर रेषा कधी भेटणार नाही. हे गणितामध्ये जरी खरं असलं, पृथ्वीवर जरी खरं असलं की चंद्रावर दिसतोय, पण चंद्रा गेल्या पृथ्वीवरच दिसलं नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत मी ह्या फक्त पंचमहाभूतांच्या तावडीत आहे तोपर्यंत मला 2 समांतर रेषा भेटणार आहेत. पण ज्या ठिकाणी शक्ती त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी 2 समांतर रेषांना वेगळं अस्तित्व नाही. आणि तेच बलराम श्रीकृष्णाचं नातं, लक्षात.
आणि ह्या नात्यामधून ह्या प्रत्येक श्रीकृष्णाच्या कर्मरासाच्या पदन्यासामध्ये बलरामाचंही पाऊल पडलेलं आपल्याला सापडतं. आणि श्रीकृष्णाच्या बरोबर बलराम आणि रेवतींना सुद्धा मनापासून स्मरण करायला पाहिजे. लक्षात ठेवा, माझं आयुष्य जर सर्वार्थाने मला सुखी करायचं असेल, आज आपण स्मरण करायचं आहे तर ह्या बलराम रेवतीचं अत्यंत मनापासून. आणि समजा कोणाला मला विचारायचं असेल किंवा आम्ही शेषनागाचं पूजन कसं करू ह्या कालाष्टमीला, तर गोष्ट लक्षात ठेवायची की ह्यासाठी मूर्ती करायची असते ती बलराम आणि रेवतीची. मूर्ती करण्याचीच आवश्यकता नाही, तुम्ही धातूची मूर्ती करा किंवा मातीची मूर्ती करा किंवा चित्र काढा, पण सर्वश्रेष्ठ पूजन त्याच्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे की शाडूच्या मातीचा डोंगर केला जातो, पर्वत आलं समजे. त्या पर्वताला डोळे नाक काढून रेवती केली जाते कारण ती पर्वत कन्या आहे. आणि त्या शाडूच्या मातीचा त्या पर्वताला वेढा घातलेला शेषनाग केला जातो. ह्या दोघांचं दोघं एकूणच वेगळे नाहीच आहेत, मग ह्या दोघांचं पूजन केलं जातं, लक्षात ठेवा. आणि हे पूजन जसं आपण श्रीकृष्णाचं पूजन करतो त्याच प्रकारे केलं जातं असतं. त्या पूजेचा वेगळा उपचार नाही, म्हणजे संकल्प सुद्धा बलरामाची पूजा म्हणून सोडायचा नसतो, तर श्रीकृष्णाची पूजा म्हणूनच सोडायचा असतो. मात्र मूर्ती बलराम रेवतीची असते. किती सुंदर कल्पना आहे बघा. जे संपूर्णपणे कृष्णापेक्षा वेगळेच नाहीत तर दोघांचे पूजन तरी मग वेगळंच असतं. पण ज्या कोणालाही करायची इच्छा त्याने जरूर करावं मनापासून, पण ह्या भावनेने करावी. एखादं फुल व्हायला चुकलं तर मला बिघडत नाही, पण हे मनातली भावना कोणी बिघडायला. आज आपण रेवती आणि बलरामाचं स्मरण करूया. ओम श्री रेवती बलरामाय नमो नमः. ओम श्री रेवती बलरामाय नमो नमः. आणि आपण हे किती वेळा म्हणणार आहोत? आपण हे 8 वेळा म्हणणार आहोत. आलक्षामध्ये बरोबर 8 वेळा. ओम श्री रेवती बलरामाय नमो नमः. 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 ओम श्री रेवती बलरामाय नमो. हरि ओम.